ओम नमः शिवाय. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की समुद्र मंथन का करण्यात आलं होतं आणि समुद्र मंथनाच्या आधीची कथा आहे देव आणि असुराच्या संघर्षाची. तो काळ असा होता की देव असो किंवा असुर असो किंवा दानव असो किंवा कोणताही प्राणी असो, कोणीही त्या विषाच्या आसपास सुद्धा जाऊ शकत नव्हतं. ते विष इतकं भयंकर होतं की त्याचं नाव होतं हलाल विष. आणि जर हे हलाल विष कोणी ग्रहण केलं नसतं, त्याला नियंत्रित केलं नसतं, तर फक्त देवच नष्ट झाले नसते, तर संपूर्ण हे ब्रह्मांड, सर्व मानव, पशु, पक्षी आणि सर्व जीव जंतू, संपूर्ण ही पृथ्वी आणि असुर सगळ्यांचाच विनाश झाला असता. बघा मित्रांनो, हा श्रावण महिना सुरू होण्याआधीची ही कथा आहे आणि समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आपण चित्रपटामध्ये ऐकलं असेल, सावन का महिना पवन करे शोर. पण लक्षात घ्या, श्रावण म्हणजे फक्त पाऊस किंवा वारा नव्हे. श्रावण हा भक्तीचा, श्रद्धेचा आणि भगवान शिवशंकराच्या आराधनेचा अत्यंत पवित्र महिना आहे. असं म्हटलं जातं की या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराचं नामस्मरण आणि आराधना केल्यानं जन्मोजन्मीचं पाप नष्ट होतं. पण तुम्हाला हे माहीत आहे का की संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पहिली कावड यात्रा कोणी केली होती? मित्रांनो, मला स्वतःलाही माहीत नव्हतं हे पहिलं. पण जेव्हा ही गोष्ट माझ्या समोर आली तेव्हा मला वाटलं की श्रावण महिन्यात अजून किती गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. आणि म्हणूनच मी याबद्दल त्याचा शोध घेतला, ऐकलं, वाचलं आणि वेगवेगळ्या कथा समजून घेतल्या. आणि आज सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे की श्रावण महिना नेमका काय, तो इतका विशेष का आहे, भगवान शिवशंकराशी याचा संबंध काय, किंवा समुद्र मंथनाशी याचा संबंध का जोडला गेलाय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराला जल अभिषेक करण्याची परंपरा कशी सुरू झाली. आणि हे सगळं आपण या कथेमधून जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला ही दिव्य माहिती आपण ऐकूया. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की श्रावण हा शब्द नेमका कुठून आला. तर मित्रांनो, श्रावण हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा संबंध ऐकण्याशी जोडला गेला आहे. कारण मित्रांनो, आपल्या पूर्वजांच्या काळामध्ये म्हणजेच लेखनाची जी परंपरा आहे सुरू होण्याच्या आधी, त्यावेळी ज्ञान हे ऐकून आणि सांगून पुढे नेलं जात होतं. आपण श्रुती आणि स्मृती हे शब्द ऐकले असतील. कारण श्रुती म्हणजे ऐकणं आणि ऐकून जे मनात कायमचं लक्षात ठेवणं, त्याला स्मृती म्हटलं जातं. आपण श्रवण म्हणतो का नाही ऐकण्याला. आणि म्हणूनच मित्रांनो, या श्रावणाचा संबंध ऐकण्याशी जोडला जातो बघा. आणि म्हणूनच हा असा महिना आहे की या महिन्यामध्ये देवतांच्या कथा, पुराण कथा आणि भगवान शिवांचं महत्त्व ऐकण्याला विशेष महत्त्व दिले. मित्रांनो, विचार करा, एक 10 वर्षाचा काळ पाठीमागे जर गेलं ना आणि आपण नीट पाहिलं तर मित्रांनो, घरोघरी ग्रंथ वाचले जात होते हो, घरोघरी. परंतु आज काळ वेगळा आहे. आता मित्रांनो, तुम्ही समुद्र मंथनाची कथा ऐकली असेल, पण आज मी तुम्हाला पुन्हा संपूर्ण समुद्र मंथनाची कथा सांगणार नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे की समुद्र मंथन झालंच का होतं आणि त्यामागची खरी कथा. देव इतके कमजोर का झाले आणि त्यानंतर समुद्र मंथन करण्याची वेळ का आली. मित्रांनो, सुंदर अशी कथा आहे. थोडक्यात, एकदा ऋषी दुर्वासा स्वर्गातून जात होते बघा. आणि त्याच वेळी इंद्रदेवाची त्यांची भेट झाली. इंद्रदेव सुद्धा थांबला बघा दुर्वासा ऋषींना पाहिल्यानंतर. आणि त्यावेळी दुर्वासा ऋषींनी एक दिव्य असणारी माळ इंद्रदेवाला भेट दिली. आता इंद्रदेवाला ही माळ दिल्याबरोबर इंद्रदेवानं स्वतः माळ ती गळ्यात घातली नाही बघा. आपल्या घोड्यांच्या गळ्यामध्ये माळ घातली. दिव्य असणारा घोडा आहे, त्या घोड्याच्या गळ्यात माळ घातली. आता पुढे थोडंसं अंतर गेल्यानंतर त्या फुलामधून इतका दिव्य सुगंध होता. त्या ठिकाणी बघा मधमाशा अशा गोळा झाल्या फुलाच्या शेजारी. घोड्यानं मान हलवली आणि ही दिव्य माळ पायाखाली पडली. रथ इंद्राचा त्याच्यावरतून तो गेला हो. आणि हे लांबून दृश्य पाहिलं दुर्वासा मुनींनी. फार राग आला त्यांना आणि दुःखही त्या ठिकाणी वाटलं. कारण मित्रांनो, ती माळ साधी सुधी नव्हती हो. कारण ती माळ दिव्य होती. भगवान शिवशंकरांनी आणि माता पार्वतींनी दुर्वासा ऋषींना दिली होती बघा. राग आला त्यांना. अरे इंद्रा थांब म्हणले.
कारण तो अधिकार होता दुर्वासा ऋषींचा. बघा, फार मोठा भक्तीचा अधिकार. आणि त्या ठिकाणी दुर्वासा ऋषींनी इंद्रदेवाला शाप दिला. बघा, नुसता इंद्रदेवालाच नाही, संपूर्ण देवतांना शाप दिला की हे देवतांनो, आजपासून तुमची शक्ती आता हळूहळू कमी होत जाईल, शक्तिहीन तुम्ही होताल, सगळी धनसंपत्ती तुमची समुद्रामध्ये जाऊन पडल. आणि हा शाप देऊन दुर्वासा ऋषी आपले निघून गेले. आणि हळूहळू पुढं बघा, देवांची शक्ती कमी होऊ लागली. आता देवांची शक्ती कमी झाली ही खबर असुरांना कळाली. आणि असुरांनी ठरवलं, आता देवांच्याकडे ताकद नाही, स्वर्गावरती आक्रमण करू आणि हा स्वर्गच ताब्यात घेऊ. आता हे कळाल्यानंतर देव थरथर कापायला लागले, कारण शक्तीच नाही अंगात. राक्षसांच्या बरोबर लढायचं कसं असुरांबरोबर? सगळे देव त्राहिमाम त्राहिमाम करत त्रिदेवांच्याकडे त्या ठिकाणी गेले. म्हणले, देवा आम्हाला वाचवा आता. आणि त्यावेळी भगवान श्री हरी विष्णुदेव देवांना म्हणाले, तुम्ही घाबरू नका आता. म्हणले, करू. देवाने ठरवलं समुद्रमंथन करायचं. परंतु समुद्रमंथन करताना आता देवांच्याकडे ताकद नाही, समुद्र हा ढवळायचा कसा? म्हणून राक्षसांना त्या ठिकाणी घेतलं बघा समुद्रमंथनाला. आणि त्यावेळी समुद्रमंथन होताना अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी देवादेव विष्णुदेव बघा समुद्राच्या तळाशी गेले, ते कुर्म अवतार घेऊन. का ते हालत होतं समुद्रमंथन होताना, म्हणून स्वतः देवानं ताबून पर्वत दाबून धरला होता खाली तो. आणि त्यावेळी समुद्रमंथनातून प्रथम हलाहल विष बाहेर आलं बघा. आणि हलाल विष एवढं जहरी होतं, याची वाफ धूर की अखंड विश्व, लक्षात घ्या, अखंड विश्वाचा नाश होणार होता. देवी देवता राक्षस पशु पक्षी प्राणी कुणीही वाचणार नव्हतं बघा. एवढं विष भयंकर, विषाच्या दोरानं मारायला लागली बघा. काय करावं देवांनाही कळेना आणि राक्षसांना बी कळाना. आणि त्यावेळी सगळे देव पळत बघा ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणजे ब्रह्मदेवा तुम्ही वाचवा, हे हलाल विष आता नष्ट करून टाकेल सगळं विश्व, पशु पक्षी प्राणी राक्षस सगळे मारणार, आता तुम्ही काहीतरी करा. ब्रह्मदेवानं हात जोडले आणि सांगितलं सगळ्या देवांना की मी हलाल विषाचं काही करू शकत नाही. फक्त या विश्वाला जर वाचवायचं असेल, आता तुम्हा सगळ्यांना वाचायचं असेल तर देवादेव महादेवांच्याकडे तुम्ही जा. सगळे देव पळत महादेवांच्याकडे गेले. आणि हा अखंड विश्वाचा मालक करता धरता भगवान शिवशंकर त्या ठिकाणी आले. आणि या भगवान शिवशंकरांनी हलाल विष आपल्या कंठामध्ये धारण केलं. आणि म्हणूनच त्यांना नीलकंठ म्हणलं जाऊ लागलं बघा. परंतु मित्रांनो, विषाचा परिणाम हा होतोच. आणि म्हणूनच मित्रांनो, भगवान शिवशंकराची पूजा फक्त देवच नाही तर असुरही करतात बघा. सगळे भगवान शिवशंकराची पूजा करतात. देव दानव राक्षस मानव पशु पक्षी प्राणी सगळी तपश्चर्या करतात. परंतु हा विषाचा जो परिणाम आहे तो भगवान शिवशंकराच्या वरने झाला बघा. भगवान शिवशंकराच्या शरीराचं तापमान वाढू लागलं, प्रचंड तापमान. आणि त्यावेळी सगळ्या देवतांनी आणि असुरांनी मिळून भगवान शिवशंकराला पाणी अर्पण केलं बघा. त्या जसं आपल्याला खूप जर ताप आला ना, आता आपण कपाळावर थंड पाण्याची पट्ट्या लावतो का नाही, त्याचप्रमाणे भगवान शिवशंकराच्या शरीराचं तापमान कमी करण्यासाठी त्यांच्या अंगावरती पाणी अर्पण केलं जाऊ लागलं. आणि याच घटनेशी जल अभिषेक ही परंपरा बघा जोडली. देव असो किंवा असुर, त्यावेळी सगळे एकत्रित आले होते. सगळ्यांचा एकच उद्देश होता की भगवान शिवांना शांत करणं. आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराच्या वरती बघा जल अर्पण करण्याचा विशेष महत्त्व दिलं गेले. आणि कावड यात्रेतून भक्त गंगाजल त्या ठिकाणी आणतात आणि भगवान शिवशंकराला अर्पण करतात. कारण लक्षात घ्या, भक्तीमध्ये पाण्यापेक्षा महत्त्वाची असते ती भावना. भगवान शिवशंकरांना तो काळ आठवतो जेव्हा ही संपूर्ण सृष्टी संकटात होती आणि त्यांनी स्वतः संपूर्ण जगाचं रक्षण केलं होतं. आणि याच कारणामुळे श्रावण महिना हा भगवान शिवांच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. अहो, शिवपुराणामध्ये श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांचं नामस्मरण आणि आराधना करण्याचं महत्त्व सांगितले. अहो, स्कंद पुराणामध्ये श्रावण महिन्यात जलाभिषेक आणि तपश्चर्या करण्याचं महत्त्व सांगितले. एवढंच नाही, लिंग पुराणामध्ये श्रावण महिन्यातील भगवान शिवशंकराच्या भक्तीचं महत्त्व सांगितले. आणि सर्वात सोपा मंत्र ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सांगितलेला आहे बघा. सोपा, भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी. मित्रांनो, एवढंच नाही, महर्षी वेदव्यासांनी
भगवान शिवाच्या आराधनेचं महत्त्व सांगितले बघा. परंतु मित्रांनो, या शिवभक्तीचा उपयोग फक्त स्वतःच्या मुक्तीसाठी झालाय असंच नाही, कारण या मंत्राचा उपयोग एका व्यक्तीनं अद्भुत शक्ती प्राप्त केलेली होती आणि त्यांचं नाव होतं शुक्राचार्य. मित्रांनो, हे असुरांचे गुरु होते आणि एकदा देवासुरामध्ये युद्ध चालू होतं बघा. देवांच्याकडे अफाट शक्ती, त्यामुळं राक्षसांचा सतत पराभव होत होता असुरांचा, आणि अनेक असुर त्या ठिकाणी मारले जात होते. आता त्यावेळी शुक्राचार्यांना काय वाटलं की आता असंच जर असुर मरत राहिलं तर असुरांचा विनाश होईल. म्हणून शुक्राचार्य हिमालयामध्ये गेले आणि भगवान शिवशंकराची तपश्चर्या करू लागले. पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप चालू केला बघा. दिवस रात्र कठोर तपश्चर्या केली. एवढी तपश्चर्या केली की कैलासावरून भगवान शिवशंकर त्या ठिकाणी आले बघा हिमालयामध्ये, आणि म्हणले तुमच्यावरती मी प्रसन्न आहे, तुम्हाला जे काय मागायचं तुम्ही वर मागा. शुक्राचार्याने त्या ठिकाणी भगवंताला सांगितलं की देवादेव महादेवा, मला तुम्ही मृत संजीवनी विद्या द्या. अवभोळा शिवशंकर तथास्तु म्हटलं. आणि ही मृत संजीवनी विद्या म्हणजे मित्रांनो मेलेल्या माणसाला जिवंत करता येतं बघा. पशु पक्षी प्राणी कोणाला जीवाला जिवंत करता येतं अशी विद्या भगवान शिवशंकरांनी या शुक्राचार्याला दिली बघा. आणि म्हणून मित्रांनो पुढं काय होऊ लागलं, राक्षस मारायचे आणि शुक्राचार्य त्या ठिकाणी बघा त्यांना जिवंत करायचे. म्हणूनच मित्रांनो भगवान शिवशंकराला भोळा शिवशंकर म्हटलं जातं बघा. त्यांच्यासाठी भक्त हा भक्त आहे. मग तो राक्षस असू, आसुर असू किंवा देव असू, मानव असू, पशुपक्षी, सगळ्यांना न्याय सारखा आहे भगवान शिवशंकराच्या पाशी, अजिबात भेदभाव नाही. तर मित्रांनो हे असं जे वरदान आहे फक्त शुक्राचार्यांना दिले असं नाही, तर याच्यानंतर भगवान विष्णूंनाही भगवान शिवशंकराच्याकडून एकदा मदत झालेली होती बघा. एकदा काय बऱ्याच वेळा. तर सुंदर असा तो प्रसंग आपण पाहणार आहोत एकदा पुढे. तर एकदा भगवान विष्णूंना अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी एका शक्तिशाली अस्त्राची जरूरत होती बघा. पण स्वतः विष्णुदेव कोणाकडे मदत मागणार हो? अखंड विश्वाचा मालक, रक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडं, पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्याकडे, मग मदत कोणाला मागायची? मग त्यावेळी भगवान विष्णूंनी संकल्प केला की मी महादेवांची तपश्चर्या करणार कठोर, आणि 1000 कमळाची फुलं भगवंताला अर्पण करणार. सध्या भगवान विष्णू महादेवांची तपश्चर्या करू लागले आणि 1000 कमळाची फुलं त्या ठिकाणी भगवंताला अर्पण करताना एक फुल मात्र कमी पडलं विष्णुदेवांना. 999 कमळाची फुलं विष्णुदेवांना अर्पण केली महादेवांना. आता करावं काय? आणि त्यावेळी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी देवादिदेव विष्णूदांनी आपला एक डोळा काढला, महादेवांच्या चरणावरती ठेवला. आणि म्हणूनच मित्रांनो कमल नयन म्हटलं जातं भगवान विष्णूंना. कमळासारखे नयन आहेत त्यांचे. आणि महादेव प्रसन्न झाले. महादेव त्या ठिकाणी आले आणि म्हणले तुम्हाला काय मागायचे ते मागा, तुम्ही आणि मी एकच आहे. आणि त्या ठिकाणी अखंड या विश्वाच्या रक्षणासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी महादेवांनी सुदर्शन चक्र हे भगवान विष्णूंना दिलं बघा. आणि या सुदर्शन चक्रानं दुष्टांचा नाश केला. आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, महादेव मोठे का भगवान विष्णू मोठे हा वाद काय वेळेला भक्तामध्ये होतो. आणि देवादिदेव विष्णू ही एकच येता हरिहराची जोड आहे बघा. महादेवांना ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला भगवान विष्णू मदत करतात, आणि भगवान विष्णूंना मदत लागते ना त्यावेळेला महादेव मदत करतात. ही हरिहराची जोड आहे. मित्रांनो आता व्हिडिओ प्रमाणे टायटल प्रमाणे आपण शेवटचा एक प्रसंग पाहणार आहोत. या महाराष्ट्रात देशात तुम्ही कावड यात्रा पाहता. श्रावण महिन्यामध्ये अनेक साधू संत ऋषी कावडीमध्ये गंगाजल घेऊन जातात आणि महादेवांना अर्पण करतात. परंतु एक प्रश्न येतो की पहिली कावड यात्रा कुणी केली अखंड या विश्वामध्ये? तर मित्रांनो ध्यान देऊन ऐका. या अखंड विश्वामध्ये पहिली कावड यात्रा केली की लंकापती या रावणानं बघा पहिली कावड यात्रा केली हो. छोटासा प्रसंग ऐका आपण. मित्रांनो रावण हा शिवभक्त होता, पंडित होता. परंतु मित्रांनो हे समुद्र मंथन जे झाले ना त्याला हजारो वर्षाचा, करोडो वर्षाचा काळ होऊन गेला आहे. आणि रावणानं त्या ठिकाणी अभ्यास करायचं ठरवलं. रावण अनेक ग्रंथ वाचू लागला ज्ञान प्राप्त करण्यासाठी. आणि त्यावेळी रावणानं ही समुद्र मंथनाची कथा ऐकली हो की माझ्या भगवंतानं 20 प्राशन केले हलाल, आणि शेवटी 20 प्राशन केलं म्हणून आज अखंड विश्व वाचलं. देव मानव दानव
असुर सगळे वाचले माझ्या महादेवांच्यामुळे, असा रावण म्हणू लागला. ऐकलं सगळं रावणाने. आणि ज्यावेळेला हलाल विष भगवंतानं कंठामध्ये घेतलं त्यावेळेला महादेवांच्या शरीराचं तापमान वाढलं होतं. मग देवांनी आणि असुरांनी पाणी त्या ठिकाणी अर्पण केली. मग मी पाणी का अर्पण करू नये? मी त्या टायमाला होतो, मी पळत गेलो असतो, रावण त्या ठिकाणी म्हणला. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, पहिली रावणानं कावड यात्रा केली आणि महादेवांना जलार्पण केलं. मित्रांनो असा हा श्रावण महिना पवित्र आहे बघा. सगळ्या दुःखातून तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल, 84 लाख वेळेतून तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल आणि महादेवांच्या पायाशी जागा पाहिजे असेल तर लक्षात घ्या, श्रावण महिना आहे बघा. याच श्रावण महिन्यामध्ये देवांना सुद्धा वाचवलंय महादेवांनी, पण तुम्हालाही वाचवेल. म्हणून श्रावण सोमवारची व्रत करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी आपण जप करा, कारण हा महिना पवित्र आहे महादेव प्रसन्न होण्यासाठी. मित्रांनो सुंदर अशी श्रावण महिन्याची माहिती आपल्याला जर आवडली असेल तर फक्त एकच कमेंट आम्हाला ओम नमः शिवाय ही पंचाक्षरी कमेंट द्या. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नक्की यशस्वी होताल. आणि आमच्या चॅनलवरती आपण प्रथम असाल तर आपण नक्की सबस्क्राईब करा, कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा रहस्यमय असणार आणि आपल्या धर्माची, मंदिरांची सगळी माहिती आपल्याला बघा खरी मिळणार. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.